महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। संभाजीनगरात आगमन झालं आपलं, सगळ्यांतर्फे स्वागत आपलं, काय म्हणाल तुम्ही आज? सर्वप्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार। नीट 2025 जेई आणि सीईटी आताच रिझल्ट तिन्ही डिक्लेअर झाले आणि यावर्षी नीट 2025 बाबतीत बोलायचं पेपर खूप टिपिकल होता। फिजिक्सचा पेपर मी मागच्या 23 वर्षापासून शिकवतोय, असला पेपर मी तर पाहिला नाही आणखी आतापर्यंत। इतका टफ पेपर होता, इतका टफ पेपर असताना सुद्धा आर्ट्सच्या मुलांनी खूप उत्तम भरारी मारली, स्पेशली आरसीसी छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी खूप उंच भरारी मारली आणि खूप चांगलं यश दिलंय। याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि त्यांच्या आईवडिलांनी जो त्यांना जो म्हणजे विश्वास दिला, त्यांना जे मोटिवेट केले त्यांना आणि पूर्ण आरसीसी टीमला असं वाटतंय ज्या आरसीसीनं इतकं परफेक्ट प्लॅनिंग करून सगळ्या टीचर्स सगळ्यांनी जी मेहनत करून घेतली त्याचं फलित आहे। बघा ना कसा मिरॅकल रिझल्ट आहे। आपण हे सगळे नॅशनल लेवल कुणीच आता आरसी संभाजीनगर जो पहिला आला तो विद्यार्थी आरसीसी आहे, जो आपला प्रॉपर महाराष्ट्रीयन आहे। बाकी सगळे क्लासवाले नॅशनल लेवलचे रिझल्ट दाखवत आहेत, पण आरसीसी हा संभाजीनगर साठी टॉपर आहे। मला सांगायचं आनंद होतोय। 632, 630, 610 म्हणजे असे जवळपास 600 पेक्षा जास्त गुण घेणारे नियर अबाउट 6 विद्यार्थी आहेत। 550 पेक्षा जास्त गुण घेणारे 74 विद्यार्थी आहेत। अबो 500 नियर अबाउट 400 पेक्षा जास्त गुण विद्यार्थी आहेत। मला वाटतं इतकं ट्रिमेंडस रिझल्ट आहे। काल सीईटी रिझल्ट पण डिक्लेअर झाला। या सीईटी रिझल्ट मध्ये सुद्धा पीसीबी सीईटी मध्ये 100% टॉपर आहे, पीसीएम सीईटी मध्ये 99.91 चा टॉपर आहे। मला वाटतं याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही करून घेतले प्रामाणिक प्रयत्नाला। एकंदरीत आपले ब्रांचेस किती आहे आणि काय नाही, आम्ही जवळपास 6 शहरामध्ये आमच्या ब्रांचेस आहेत आणि आताच मागच्या 3 वर्षापासून आम्ही ब्रांचेस सुरू केलेले आहेत। परंतु मला असं वाटतं आम्ही त्या ब्रांचचा रिझल्ट आम्ही फ्लेश करत असतो। मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय, पण संभाजीनगर आणखी पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी सेलिब्रेट करण्याचं कारण म्हणजे इतका टफ पेपर असताना सुद्धा विद्यार्थ्यांना इतकं चांगलं उत्तुंगतेने यश मिळवलं आणि नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे की पुढल्या वर्षी मी असे चांगले मार्क घेईन आणि माझा असाच माझ्या पॅरेंट्स सोबत फेलिसिटेशन होईल, माझा सत्कार होईल, हा याच्या मागचा प्रामाणिक हेतू आहे। आपलं फीस मध्ये पण मॅक्सिमम फीस आहे असं बोललं जातं पालकांकडून। बघा भारतात सगळ्यात स्वस्त आम्ही एवढं टॉप क्वालिटी आम्ही आरसीसी मध्ये शिकवतो, सगळ्यात स्वस्त ऑफलाईन मध्ये
तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवू शकतो. सगळ्यात स्वस्त आम्ही शिकवतो. आणि त्या जे नॅशनल लेव्हलचे क्लास असतील त्यांच्यापेक्षा दर्जेदार नोट्स असेल, स्टडी मटेरियल असेल. बघा मला एक वाटते कुठल्याही क्लासचे किती बिल्डिंग उंच आहे, किती हाय फाय लोक बोलतात, तिथे काउन्सिलर खूप चांगले ठेवले म्हणून क्लास चालत नसतो. मला वाटतं तिथे शिकवणार टीचर खूप चांगले असायला पाहिजे, नोट्स खूप चांगले असायला पाहिजे, डीपीबी चांगले असायला पाहिजे, एक्झाम पेपर खूप त्या लेव्हलचे असायला पाहिजे. तरच तो क्लास मला वाटतं उच्च दर्जाचा आपण समजला पाहिजे. आणि त्या क्लासमध्ये विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर आपल्या आईवडिलांमध्ये किती आत्मीयता ठेवतो, आपल्या समाजामध्ये किती आत्मीयता ठेवतो, त्याच्यानुसार त्या विद्यार्थी मोजमाप करायला पाहिजे असं मला वाटतं. काही विषयात आपण उत्तर भारतातील शिक्षक ठेवलेले चांगले प्रावीण्य प्राप्त असं मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं. आरसीसी मध्ये असं एक भारतातलं म्हणजे स्टेट नसेल ज्या स्टेटचे टीचर नाही आहेत. आणि सगळे दे आर IITians आहेत, NIITians आहेत, दे आर टॉपर, सेट नेट क्वालिफाईड त्या विषयामध्ये सगळे तज्ञ टीचर्स आहेत. हे सगळे जे यश आहे ते टीचर खूप छान शिकवतात. बघा रिझल्ट कधी येत असतो, विद्यार्थी आणि टीचरची वेव्हलेंथ जुळायला पाहिजे. एकदा त्या टीचर शिकवलेलं समजायला लागलं की विद्यार्थी अभ्यास करायला लागतात, मग ते डीप मध्ये स्वतः पुन्हा अभ्यास करत जात असतात. ते वेव्हलेंथ जुळायचं काम नक्की आरसीसी करत आहे मला वाटतं पूर्ण स्टीम आमची. फ्रेश मुलं ऍडमिशन घेणार आहे त्यासाठी त्यांना काय सुचवणार? मी जे फ्रेशर विद्यार्थ्यांना मी सांगतोय कुठेही क्लास लावण्यापूर्वी हा म्हणजे मला भूल थापाला बळी न पडता आपण आधी पहिल्यांदा आरसीसी मध्ये यावं. हा महाराष्ट्रीयन क्लास आहे, तुम्हाला कसं शिकवलं पाहिजे आम्ही चांगलं आम्हाला याची पूर्ण आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आपण आधी डेमो लेक्चर करा, आधी 5 ते 6 10 दिवस तुम्ही क्लास करा, मग आवडलं तर नंतर ऍडमिशन घ्या. पण बाकी क्लासला अशी सुविधा नाही, आधी डायरेक्ट ऍडमिशन घ्या. नाही आधी 10 दिवस करा, 15 दिवस करा, महिनाभर करा वाटलं तर चालेल, परंतु नंतर आपण ऍडमिशन घ्या. आपण चाललो नॅशनल लेव्हल म्हणून चाललो आपण, आणि पुन्हा तिथे गेल्यानंतर टीचर्स त्या क्वालिटीचे नाही आहेत. ते टीचरचं विचारलं पुन्हा ते कधी मध्ये टीचर सोडून जातात, पण दुसरे टीचर आणतात, पुन्हा सिलेबस फक्त संपवायचं म्हणून संपवतात. असं मी कधीच होऊ देणार नाही. कारण तुमच्या जीवनाशी खेळायला मी क्लास काढलेला, मी परत सांगतोय, माझं पोट भरावं, माझं चालावं, मी कधी विद्यार्थ्या जीवनाशी कधीच खेळणार नाही, हे माझं तुम्हाला वचन असेल. कारण मला वाटतं फाटकी तुटकी कपडे घातले पाहिजे, उपाय झोपलं पाहिजे, पण शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे. नक्कीच आम्ही आरसीसी टीम म्हणून पूर्ण त्या दर्जाचा आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करू. नाव आणि कॉलेज? मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोठेगावकर. मी स्वतः MSc केमिस्ट, मी डिरेक्टर ऑफ आरसीसी. मी स्वतः MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट आहे, 5दा नेट क्वालिफाईड झालो, सेट, गेट, DRDO, TIFR, बार्क. भारतातील एकही एक्झाम मी केमिस्ट्री बद्दल नापास नाहीये. मागच्या 23 वर्षापासून मी स्वतः शिकवतोय, आणखी शिकवणारच आहे मी. धन्यवाद. थँक्यू.